कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारत रत्न जाहीर करण्यात आलेला आहे। बुधवारी कर्पूरी ठाकूर यांची 100वी जयंती आहे आणि कर्पूरी ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री होते। ते मागासवर्गीयांचे नेते होते। त्यांना आता भारत सरकारने मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार जाहीर केलेला आहे। बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारत पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। कर्पूरी ठाकूर हे मागासवर्गीयांच्या लढ्यासाठी ओळखले जातात। बिहारचे ते दोनदा मुख्यमंत्री होते। कर्पूरी ठाकूर हे दोनदा बिहारचे उपमुख्यमंत्री होते। दोनदा मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलं। तसेच आमदार आणि अनेक दशकं ते विरोधी पक्षाचेही नेते होते। कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारत पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। ते 1952 मध्ये पहिल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्यानंतर बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये कधीही पराभूत झाले नाहीत। बिहारचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री ते होते आणि त्यांना आता भारत रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। बुधवारी कर्पूरी ठाकूर यांची 100वी जयंती आणि याचंच निमित्त साधत कर्पूरी ठाकूर यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्कार आता जाहीर करण्यात आलेला आहे। कर्पूरी ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते आणि ते पहिले बिना काँग्रेस नेते होते। ते मागासवर्गीयांचे नेते म्हणून ओळखले जातात। कर्पूरी ठाकूर हे मागासवर्गीयांच्या लढ्यासाठी ओळखले जातात। 24 जानेवारी रोजी त्यांची जयंती आहे आणि त्यांनी बिहारचं दोनदा मुख्यमंत्री पद भूषवलेले आहे। सोबतच कर्पूरी ठाकूर हे दोनदा बिहारचे उपमुख्यमंत्री झाले। तसेच आमदारही होते आणि अनेक शतक त्यांनी विरोधी पक्षाचे नेते म्हणून काम पाहिलेले। दरम्यान 1952 मध्ये पहिल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकल्यानंतर ते बिहार विधानसभा निवडणुकीत कधीच पराभूतही झाले नव्हते। बिहारचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे। 24 जानेवारी रोजी त्यांची 100वी जयंती आहे आणि आता भारत सरकारने भारताचा सर्वोच्च सन्मान कर्पूरी ठाकूर यांना जाहीर केलेला आहे।